आज मी तुम्हाला घरच्या घरी फक्त कढाईमध्ये असा बेकरीसारखा हा रवा केक मी बनवून दाखवणार आहे। अगदी सोप्या आणि कमी पद्धतीमध्ये कमी वेळामध्ये हा तयार होतो। काहीही वेळ लागत नाही, झटकेपट तुम्ही याला कधीही बनवून खाऊ शकता। काही बाहेरून आणायची गरज नाही। नरम सॉफ्ट स्पंजी असा हा रवा केक तयार होतो। तर चला बघूया याला लागणारं साहित्य आणि याला बनवायची कृती। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तिकडे मी एक कढाई ठेवली मोठ्या साईजची, जरा तापत ठेवायची। आपण याला फ्रीहीट करून घ्यायचे आहे, म्हणजे याला चांगलं असं तापून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर। हे बघा असं झाकण ठेवायचं। हे आपलं गॅसचं जे बर्नर असतं ना वरचं, म्हणजे आपण भांडे वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि असं कवर करून घ्यायचं पूर्ण असं झाकण। आणि छान याला अशी वाफ द्यायची, म्हणजे स्टीम द्यायची पूर्णपैकी। आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। तर इथे एक मोठी वाटी मी रवा घेते। आता केकच्या क्वांटिटी म्हणजे केक तुम्हाला किती मोठा साईजचा हवा आहे, लहान छोटा हवा आहे, त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता। इथे मी एक वाटी भरून असा रवा घेतलेला आहे। बारीक जाड रवा तुम्ही कोणताही वापरू शकता। तर ते मी एक वाटी रवा टाकलेला आहे। जर तुम्ही 2 वाटी रवा टाकला तर तिथे 1.5 वाटी साखर टाकायची। तिथे मी एकच वाटी रवा घेतला आहे, त्यामुळे मी इथं पाऊण वाटी साखर टाकते। हे बघू शकता, फक्त पाऊण वाटी आपल्याला साखर टाकायची, कारण आपण एकच वाटी रवा वापरलेला आहे। आणि जर 2 वाट्या रवा घेतला तर तुम्ही तिथं 1.5 वाटी साखर टाकू शकता। हे बघा, तर मी पाऊण वाटी साखर टाकून घेतलेली आहे 1 वाटी रव्यासाठी। त्यानंतर मी इथं थोडीशी अर्धा वाटीच्या अंदाजाने दही टाकून घेते। ही दही मी रात्री आणून ठेवली होती, तर ती फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळं थोडंसं त्याच्यामध्ये बर्फ झालेला आहे, पण काही हरकत नाही। मी अर्ध्या वाटीच्या अंदाजाने इथे दही टाकून घेतली आणि आता ही मेल्ट होऊन जाईल मिक्स करता वेळेसच। पण आता काय करायचं, ते फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले त्यामुळे ती जाम झाली आहे। आता मी हे मिक्स करून घेते। रवा, दही आणि साखर हे छान असं मिक्स करून घ्यायचे। खूप चांगली सोपी पद्धत आहे, सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हा रवा केक दाखवत आहे। तर तुम्हाला रवा केक जर खायला आवडत असेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा घरच्या घरी। हे बघा, मस्त आता ती दही वगैरे सगळं मेल्ट झालं आहे। कुठलंही पाणी दूध वगैरे न वापरता छानपैकी याच्यामधला पातळपणा तुम्ही बघू शकता दह्यामुळं तयार झाला आहे। आणि दही हे छान मिक्स झालेलं आहे साखरेसोबत आणि रव्यासोबत। आता आपल्याला याला थोडा वेळ द्यायचा, 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं, जेणेकरून काय होईल सगळे साहित्य सेट होऊन जातात आणि रवासुद्धा मग फुलला जातो। त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं द्यायचं आणि 10 मिनटानंतर आपण चेक करायचे। बघा 10 मिनटं झालेले आहेत, तर आपण चेक करूया। तिकडे बघू शकता अगोदरपेक्षा हा रवा तुम्हाला फुललेला दिसत असेल, कारण आपण ह्याला थोडा वेळ दिलेला आहे। आणि वेळ दिल्यामुळं रवा सगळं सोकून घेतं पाणी वगैरे। तर आपण दही वापरलं तर दही पूर्ण सोकून घेतली रव्याने। तर आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा बॅटर काढून घ्यायचा आहे। रवा, दही आणि साखरचा बॅटर काढून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये रवा, दही, बॅटर वगैरे टाकून सुद्धा वाटू शकता आणि थोडा वेळ दिला तरी काही हरकत नाही। तर हा बॅटर टाकला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पाऊच मिल्क पावडर टाकते आहे। कुठलाही ब्रँडचा तुम्ही टाकू शकता। अंदाजे अर्धा वाटीच्या किंवा 4 चमचेच्या अंदाजाने हा मिल्क पावडर मी इथे टाकून घेतला आहे। मिल्क पावडर टाकल्यामुळं काय होतं, खव्यासारखं छान केकला फ्लेवर येतो। ऑप्शन आहे, नाही टाकला तरी सिंपल पद्धतीने सुद्धा हा केक छान होतो। तर मी इथं 2 पाकिट मिल्क पावडर टाकून घेतलेलं आहे। आता आपण इथे टाकायचं अर्धी वाटी रिफाईंड ऑइल, म्हणजे आपण जे रोजचं खाण्यातलं तेल असतं आपल्या भाजीमधलं, म्हणजे आपण भाजी वगैरे जे बनवतो ते तेल घ्यायचं। हवं तर तुम्ही इथं तूप किंवा डाळा वापरू शकता, बटर वापरू शकता। तर मी इथं तेल वापरलेलं आहे अर्धी वाटीच्या सुद्धा कमी, खूप गरजेचं आहे हे। त्याचं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं याचं एक बॅटर करून घ्यायचं। स्मूथ असं ह्याची एक पेस्ट तयार होईल। हे इकडे बघू शकता, मस्त असं परफेक्ट असं केकचा बॅटर आपला तयार झालेला आहे। रवासोबत आपण दही वगैरे तेल वगैरे टाकून छान याला असं स्मूथी पेस्ट केलेली आहे। एकदम क्रीमी टेक्स्चर दिलं आहे आपण याला। आता आपण एका भांड्यामध्ये याला पुन्हा एकदा काढून घेऊया। त्याआधी ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं बटर लावायचं आहे। इकडे मी थोडंसं बटर लावून घेते, बघू शकता। कुठल्याही ब्रँडचं तुम्ही बटर लावू शकता किंवा बटर पेपर असेल ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये असं सेट करू शकता, आणि नसेल तर मग असं बटर किंवा तेल वगैरे लावू शकता। ते सगळं बॅटर मी काढून घेते आणि काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत 1-2 साहित्य टाकणार आहोत। त्यामध्ये आहे हे बेकिंग पावडर। हे कुठल्याही तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज भेटू शकतं।
हे मिठाई वगैरे केक वगैरे काय करायचं असेल तर याच्यामध्ये हे खूप गरजेचं आहे. तर इथं 1 चमचा मी बेकिंग पावडर टाकते. याने काय होतं, छान फ्लेवर तर येतो, दुसरी गोष्ट स्पंची होतो. आणि इकडे साईडला मी अर्धा चमचा बेकिंग पावडरसुद्धा टाकलेला आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग पावडर 1 चमचा टाकला आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे. हे दोन्ही साहित्य खूप गरजेचं आहे. ते सगळं मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्यामुळं केक हा स्पंची होतो, फुलला जातो छान असा. ते बघू शकता मिक्स करून घेतलेला आहे मी. आणि आता आपण याच्यामध्ये एक साहित्य अजून वापरायचं आहे, ते म्हणजे आहे हे व्हॅनिला एसेन्स. हे सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये सहज भेटू शकतं. तर मी व्हॅनिला एसेन्स टाकते आणि खूप छान फ्लेवर येतो मस्तपैकी. एक चव छान वाढते केकची. हे नसेल तर तुम्ही कस्टर्ड पावडरसुद्धा 2-2.5 चमचे इथं टाकू शकता. आणि हे दोन्हीही नाही वापरलं तरीही खूप छान होतो केक, पण असेल तर नक्की टाका. तर इकडे मी व्हॅनिला एसेन्स टाकलेले आहे. ते सर्व मिक्स करून घेते. चारी बाजूने हा सेट झालेला आहे केक आपला, बॅटर आपला. आता आपण हे ठेवून द्यायचं आहे. जे आपण फ्री हीट करायला ठेवली होती कढाई, त्याच्यामध्ये आपण हे मस्तपैकी असं सेट झालेलं आहे. अजिबात ह्याला आता मिक्स करायचं नाही चमच्याने. आणि लगेचच आपण याच्यामध्ये ही जी तापून घेतलेली कढाई आहे त्याच्यामध्ये आपण हे हलक्या हाताने सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे ठेवून द्यायचे. आणि याला छान ओव्हनसारखा मग याला टेक्स्चर येतो. आणि थोड्या वेळाने थोडी स्टीम आपण ह्याची द्यायची आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून मग पाण्यामध्ये सुद्धा छान याला वाफ द्यायची. हे बघू शकता मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. हे असं गॅसचं आपलं बर्नर असतं ना, म्हणजे ते स्टँड असतो ना, तो सुद्धा याच्यामध्ये तुम्ही ठेवून हे सेट करू शकता. तर झाकण ठेवायचं, कट टू कट असं झाकण लागलं पाहिजे. अजिबात कुठेही साईड उघडली नाही पाहिजे, जेणेकरून काय होईल सगळी वाफ बाहेर निघून जाईल आणि मग काही स्टीम भेटणार नाही. तर एक 5-7 मिनटामध्येच तुम्ही बघू शकता फक्त कढाई जी तापली आपली त्याच्यातच फक्त त्या नुसता हीटनीच किती छान असा हा फुलला गेलेला आहे. हे बघू शकता मस्त सहजपणे हा चाकू याच्यामध्ये गेलेला आहे. पण थोडासा बॅटर चांगला फुलला झाला पाहिजे, त्यामुळे मी ते थोडंसं पाणी वापरते. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मी याच्यामध्ये. आता उरलेला जो केक आहे ना तो मी पाण्यावर स्टीम देणार आहे. अर्धा केक जो आहे मी तो बेक केलेला आहे मस्त स्टीममध्ये. आता हे बघू शकता. आता आपण ह्याला परत 5 मिनिटांनी चेक करूया. मंद आचेवर ठेवून द्यायचं आणि मग 5 मिनिटांनी चेक करायचं. पाणी टाकल्यामुळे झटकेपट हा केक तयार झाला असणार आहे. तर हे बघू शकता पाणी टाकल्यामुळं कसा असं फुलला गेला आहे केक, तुम्ही बघू शकता. अगोदरचा केक आणि ह्या केकमध्ये तुम्ही फरक बघू शकता, किती छान असा फुलला गेला. चाकूमध्ये जराही बॅटर टचसुद्धा झालं नाही, म्हणजे परफेक्ट हा आपला रवा केक तयार झाला आहे. स्पंची आणि एकदम स्मूथ सॉफ्ट असा हा तयार झाला आहे. कुठेही बॅटर आपल्या बोटालासुद्धा लागत नाही आहे. आता मी एक काढून घेते. हे बघू शकता काढून घ्यायचं प्लेटमध्ये. हे बघू शकता थोडंच पाणी वापरलं होतं मी. आता हे पाणी आपण टाकून द्यायचं नंतर. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून ठेवले. खूप गरम आहे, फक्त याला थोडा वेळ थंड करायचं. आणि थंड झालं की हा जो आपण पॅन घेतला आहे, म्हणजे आपण जे भांडं वापरलं आहे ते भांडं असं उलटं करून घ्यायचं, म्हणजे सहजपणे केक जो आहे ना तो निघला जातो. तर मी हे उलटं करून थोडा वेळ ठेवून दिलं होतं. आता याला मी सहजपणे तुम्हाला जवळून काढून दाखवते. बघू शकता आपण कुठलाही बटर पेपर न वापरता हा रवा केक तयार केला आहे. छान असा बेक झाला आहे. बघू शकता सुरुवातीला असा बेक झाला आहे स्टीममुळं, आणि वरून जो आहे तो आपला मस्त फुलून गेलेला आहे छानपैकी. तुम्ही बघू शकता कुठेही आपला हा रवा केक तुटलेला नाही आहे, कुठं याचं बॅटर निसटलेलं नाही आहे. परफेक्ट असा हा स्पंची आणि सॉफ्ट असा हा रवा केक आपण घरच्या घरी बनवला आहे. जर तुम्हाला ड्रायफ्रूट वगैरे काही टाकायचं असेल ना, तर ज्यावेळेस आपण पीठ बॅटर मिक्स करतो ना त्याच वेळेस सेट करून घ्यायचं. मी काहीच टाकलं नाही, सिंपल पद्धतीने केलेलं आहे. आता इथे मी छान अशी चौकन लांब आकाराचे पीस कापते. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही याला कट करू शकता. ते बघू शकता सहजपणे हे जे चाकू मी याच्यामध्ये कट करते, तर सहजपणे चाकू बघा कुठेही 1 मिनटंसुद्धा बघा चिटकत नाही आहे ना, बॅटर ह्याला लागत आहे. म्हणजे परफेक्ट आपला हा केक तयार झालेला आहे. तर तुम्ही घरच्या घरी असा हा रवा केक बनवू शकता. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला, काही आपण जास्त याच्यात साहित्य वापरले नाही आहेत. आणि कशी बनवायची प्रोसेस आहे मी तुम्हाला दाखवली आहे. सुरुवातीला थोडी स्टीम द्यायची, म्हणजे बेकचा याला फ्लेवर येतो. आणि दुसरी गोष्ट मग नंतर थोड्याशा पाण्यामध्ये याला उकळून काढायचं, म्हणजे वाफ द्यायची. आता हे छान असे पीस मी कट केलेले आहेत. बहुतेक ठिकाणी रव्याचे केकचे पीस आपल्याला असेच भेटतात खायला. हे बघा
घरच्या घरी थोडंसं असं जरासं मोकळं करते, कट ह्याच्या चिरा पाडते आणि मी हे एका प्लेटमध्ये घेतले काढून. हे आपला रवा केक तर तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघा कसा वाटतोय आपला हा स्पंजी आणि सॉफ्ट असा नरम आणि खूप चवदार असा हा रवा केक. मिल्क पावडर वगैरे आपण खूप छान याच्यामध्ये टाकले. व्हॅनिला एसेन्सचा याच्यामध्ये इतका छान फ्लेवर येतो, आईस्क्रीमसारखा आहे. म्हणजे आईस्क्रीम वगैरे खातो बघा आपण व्हॅनिला एसेन्सची, तर ते मस्त अशी टेस्ट येते केकमध्ये आणि मस्त झालेला आहे परफेक्ट. इकडे बघू शकता छानपैकी असा हा रवा केक घरच्या घरी मी तयार केलेला आहे. तुम्ही ड्रायफ्रूट टाकूनसुद्धा याला सर्व करू शकता, डिझाईन देऊ शकता. किती छान असा कापसासारखा हा रवा केक तयार झालेला आहे. तोंडात टाकता क्षणी इतका छान नरम सॉफ्ट आणि मेल्ट होतोय ना, मस्त झालेला आहे स्पंजी केक. घरच्या घरी तुम्ही ट्राय करा, बाहेरून आणायची काही गरज नाही. तर इतका छान होत असेल घरच्या घरी तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि आवडीने तुम्ही हे खाताल. लहान मुलं तर आवडीनेच खातील याला. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीचा.